निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शिर्डी शहराचे वातावरण तापले। शिर्डी शहराचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाची चाचपणी सर्व पक्षाच्या वतीने सुरू झाली आहे। शिर्डीतील महायुतीच्या वतीने देखील चाचपणी सुरू आहे। यात नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले नाव सुप्रिया सतीश गायकवाड यांचे सध्या दिसून येत आहे। गायकवाड परिवाराशी चर्चा केली असता आमची कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती, पण पडलेल्या आरक्षण तसेच जनतेचा पाठिंबा म्हणून आम्ही ही उमेदवारी भारतीय जनता पार्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यास तयार असल्याचे सांगितले। मोगल गायकवाड शिर्डी नगर परिषदेची 2025 ची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये महिला राखीव एससी कॅटेगरीसाठी झालेली आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे वडील झाले, आमचा पूर्ण परिवार झाला। जनसंघापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो आहोत आणि आत्ताही करत आहोत। पार्टीने दिलेले निर्देश, पार्टीने दिलेले आदेश आम्ही ते पूर्णपणे आम्ही पाळत आहोत। यावेळेस जी राखीव जागा झाली, एक वार्ड क्रमांक 6 मध्ये राखीव पुरुष पडला एससी कॅटेगरीसाठी आणि संपूर्ण शिर्डीसाठी महिला एससी कॅन्डिडेट राखीव झालेली आहे। तर आमचे गायकवाड परिवाराच्या वतीने आज आमची ते बैठक संपन्न झाली। एकमुखानं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं, परंतु सामोरं जात असताना जर आपल्याला पक्षांनी, दादांनी आणि आमदार साहेबांनी आपल्यावरती विश्वास दाखवला तरच आपण त्यांच्या मार्फत या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। गावाविषयी आम्हाला आपुलकी आहे, आम्ही गावाचे मूळ रहिवासी आहोत। त्यामुळे आमची मागणी असेल दादांकडे आणि नामदार साहेबांकडे पण यावेळेला आम्हाला संधी द्यावी आणि राजकारणापासून गेले अनेक वर्षांपासून आम्ही वंचित आहोत। या राजकीय प्रवाहातून या प्रवाहात आम्हाला एक देण्याची संधी द्यावी आपल्या मार्फतही आणि पूर्ण शिर्डीकरांनाही आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो की एक संधी आम्हाला मिळावी। नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया सतीश गायकवाड या उमेदवार दिली संधी तर असणार आहेत आणि त्या एज्युकेटेड आहेत। BSc ॲग्रीचं त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय आणि प्लस त्यांनी ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलेलं आहे। सुज्ञ आहोत, कुठल्याही प्रकारचा डाग आमच्यावरती नाही, गावात कुठल्याही प्रकारचं वादंग कुणासोबत आमच्या नाही। गावाला धरून आम्ही प्रत्येक वेळेला आमची भूमिका असते आणि संधी मिळाली तिथून पुढेही राहणार। नगरसेवक पदासाठी मी स्वतःच मागणी केलेली आहे पक्षाकडे। मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी असलेला आहोत। त्यामुळे यातनं गायकवाड परिवार या 1678 मतांपैकी बऱ्यापैकी आमचं मतदान जास्त आहे। त्यामुळे आम्ही 6 नंबरच्या जागेवरती आम्ही आमचा दावा किंवा आमची मागणी असणार आहे। समाजाचा गावातला जर म्हणशाल म्हणजे गावात आम्ही या निमित्त भेटीगाठी घेत आहोत। आमच्या इच्छेपेक्षा गावकऱ्यांची पण अशी इच्छा आहे की या परिवाराने एकदा तरी या प्रवाहात आलं पाहिजे आणि जे गायकवाड आहेत, गायकवाडांबाबत सर्वत्र सॉफ्ट कॉर्नर आहेत, म्हणजे सर्व आमच्यासाठी प्रतिक्रिया सर्वांच्या चांगल्या आहेत। आम्ही या गावचे मूळ रहिवासी आहोत, त्यामुळे आहेत मागणी आमची की गावात आम्ही ज्या वेळेला याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येते की सर्व समाज घटकांमधनं, तर ओबीसी समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या किंवा सर्व समाज घटकांमधनं तुम्ही उमेदवारी करावी अशी एक प्रकारची आम्हाला सूचना आहे। गायकवाड परिवार हा शिर्डीतील मूळ रहिवासी असून हा परिवार सर्व सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतो। जनसंघापासून कार्यरत असलेले मोगल दामू गायकवाड यांनी कधी पक्षात स्थान मिळावं म्हणून चढाओढ केली नाही। आता शिर्डी नगर परिषद 2025 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला राखीव असल्याने मोगल दामू गायकवाड यांचा मुलगा सतीश मोगल गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित असलेल्या सौभाग्यवती सुप्रिया सतीश गायकवाड यांची नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्याने शिर्डी शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आम्हाला जर जबाबदारी दिली तरच पूर्ण ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे गायकवाड परिवाराने सांगितले। सुजय दादा विखे साहेब यांना विनंती आहे, शिर्डी नगर पंचायत हे राखीव सीट पडल्या असल्या कारणाने त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी नगराध्यक्ष पदाची। मी मोगल दामू गायकवाड जनसंघापासून ते आज तगायत भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहे। शिर्डी नगर पंचायतची 2025 ची निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे। योगायोगाने ती महिला राखीव झालेली आहे।
त्यामुळे आम्हाला त्या जागी माझ्या परिवारातली माझी सून त्या सतीश गायकवाड यांना संधी द्यावी, ती उच्चभूषित व म्हणजे उच्चभूषित आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जे आम्हाला सांगाल त्यानुसार आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही. म्हणजे तुम्ही जे सल्ले देणार त्यानुसार आम्ही आपलं काम करू. तुमचे आणि भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं काम करू.